आज अपंग संघटनेची बैठक होती तर मीटिंग होती तर या मीटिंगमध्ये काय काय ठरलं आहे? यामध्ये आमच्या आज 24/5/2026 रोजी जिल्हास्तरीय बैठक होती. तर जिल्हास्तरीय जो कार्यकर्ता असतात त्यांची निवड होती. त्यामध्ये आम्ही इरफान सय्यद यांना जिल्हाध्यक्ष बनवण्यात आले. बाकीचे जे कार्यकर्ते ते आहेत ते निवड करण्यात आले. काय नाव संघटनेचं? अपंग जनता दल सामाजिक संघ. अपंग जनता दल सामाजिक संघ. बरं. कोण आहे संस्थापक अध्यक्ष? आणि संस्थापक अध्यक्ष शेख अनीस पत्रकार. हां, शेख अनीस पत्रकार. बरं. तर मग काय काय तुमच्या मीटिंगमध्ये काय काय ध्येय धोरणं काय काय ठरवा आमचे घेणं? ध्येय धोरण हेच असतात की दिव्यांगांची जे काही कामं आणि अडचणी असतील, हां, म्हणजे दिव्यांगासाठी पगारवाढीसाठी असो किंवा दिव्यांगाला अंत्योदय राशन कार्डविषयी असो, याविषयी त्यांची समस्या जे असतील ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. बरं. अंदाजे किती कार्यकर्ते वगैरे उपस्थित आहेत? नाही, आमचे कमीत कमी 20 ते 25 कार्यकर्ते उपस्थित होते. आपले पदाधिकारी वगैरे पदाधिकारी वगैरे खूप पदाधिकारी. बरं. कोणत्या कोणत्या मागण्या केल्या तुमच्या शासनाकडे? म्हणजे मागणी नसते आजची वेळ. आज आमचं फक्त एक पदवाटप कार्यक्रम असतो बरं. आणि त्याला समजावलं जातं बाबा आपण म्हणजे जिल्ह्यामध्ये काय काम करणं, जिल्हाध्यक्षांना, तालुका अध्यक्ष तालुक्यामध्ये काय काय कामं करणे, त्याच्या तिकडचे काय समस्या काय आहे ते आपण ऐकून घेतो आणि मग त्या हिशोबाने त्या जिल्हा स्तरीवर आपण आंदोलन लावून त्या समस्या सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. बरं. अजून बैठकीमध्ये काही कार्यक्रम वगैरे जाहीर झाले? नाही, फक्त आपले जिल्हा बडी आणि तालुका बडी. कोण कोण झालं जिल्हाध्यक्ष? इरफान सय्यद बरं. याला नवीन जिल्हाध्यक्ष काय घोषित करण्यात आलं. बरं. अपंगांच्या काही समस्या आहेत सर, जसं की त्यांचा निधी वगैरे महानगरपालिका प्रशासन झालं किंवा असे काही महामंडळ यांच्याकडून लवकर दिला जात नाही, याबद्दल आपलं काय म्हणणं? या विषयावर तर आम्ही आंदोलन वगैरे करतोच ना. यांना एकदा जाऊन आम्ही भेटणार आणि भेटतो हमेशा. तर यांच्या समस्या काय आहे काय नाही त्याविषयी आम्ही पहिले तर चर्चा करतो आणि चर्चा करून प्रेमात काम झालं तर ठीक आहे, नाही तर मग सरळ सरळ आंदोलनाचा मार्ग. बरं. काय नाव तुमचं? जाकीर शेख, महाराष्ट्र अध्यक्ष.